अख्खा दिवस शाळेतून दमून आल्यावर कसं वाटतं, आज तसं वाटतंय. आणि माझं पण हेच आहे की आपल्या बघणाऱ्या लोकांना पण काहीतरी आपल्या पॉडकास्ट माध्यमातून मिळेल. सध्या आपला रंगमंच जोरात चालू आहे. आपली एक टीम एनस्टाईलचे गिफ्ट हॅम्पर्स घेऊन बाहेर फिरतीये. बरोबर. विश्वास पाटील आज आले होते आणि त्यांनी पिळलेत काही गोष्टी. आता त्याच्यात नको जायला पण विश्वास पाटील त्यांचं सिग्नेचर स्टाईल आणि आज एलिमेंट मध्ये होते. लोकांना तो पॉडकास्ट मजाच येईल. आणि एक ऍड करायचं म्हणजे एक पब्लिशर जो ऑक्सफर्डला जाऊन पब्लिशिंग मध्ये शिकून आलेला आहे. सो येस, आय थिंक माझ्यासाठी पण तोच असा हायलाइट पॉडकास्ट आपण बोलू शकतो. जो काय आपल्यामध्ये संचार झालाय ना, तो महाराजांमुळेच आहे. सगळं आपला हा गड, ही कॉन्सेप्ट सगळं तिकडूनच आहे. ट्रॅव्हलर आणि बुक रायटर कारखाने 80 वर्षाचे 80 वर्षाचे आणि उत्साह त्यांचा 35च्या तरुणाला पण लाजवेल असा होता. एकनाथ आवाड तर इट वॉज लाईक अ लॉटरी फॉर अस. आणि त्यांनी जे काही दिलंय अमेझिंग दिलंय. परिवारात एक असा व्यक्ती असतो बघ, जे फंक्शन वगैरेला येऊन सगळं चांगलं असेल तरी काहीतरी कळ काढायची. बीबीसी आज नाही, वर्षानुवर्ष हे करतंय. भाषेसाठी कोणीतरी असं काही करतंय तर मराठी म्हणून नेहमीच त्याच्यासोबत असणारच आहे. आणि अशा गोष्टीला समाजासाठी जे काही त्यांचा मेन इनिशिएटिव्ह आहे की लहान मुलांना शिवीचे अर्थ समजावणं, शिवी माहिती असणं, कारण ऍज अ नॉलेज पण ऍज अ वेपन ते यूज न करणं. आज मूड थोडा सॅड आहे कारण संमेलन संपलंय. दुसऱ्या अर्थाने बघायला गेलं तर आपण 100व्याची तयारी सुरू करतोय. येणारा प्रत्येक गेस्ट इतका प्रभावी आहे की तो जो प्रभाव सोडून जातो आपण त्याच्यात गुंततो. आणि त्यामुळे त्याच्या आधीचा गेस्ट, प्रत्येक गेस्ट येणारा त्याचा एक प्रभाव देऊन जातो, एवढं देऊन जातो की आपण त्याच्यात हरवतो. नाशिकमध्ये तुम्ही अपॉर्च्युनिटी मिस केली आहे, पुण्यामध्ये मिस केली आहे. साताराची रिअल इस्टेट अपॉर्च्युनिटी मिस नका करू. सातारा पुढच्या 10 वर्षात खूप खूप पुढे जाणार आहे. इकडे पर्यटन आहे, इकडे इतिहास आहे, इकडे 5 नेते आहेत सध्या, आणि इकडे खूप एंटरप्राइजिंग लोक आहेत. मराठी संस्कृती आहे.